पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु सद्गुरु जोग महाराज. गवळीयाची ताकपिरे कोण पोरे चांगली एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा भक्ती ते काय उपास पडिले होते कन्या भोवते विदुराच्या. तुका म्हणे कुब्जादासी रूपराशी ही न कळा. एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते. तुकोबारा या अभंगातून आश्चर्य व्यक्त करतात, कौतुक करतात, मनापासून अंतःकरणापासून धन्यवाद देतात आणि प्राधान्याने आश्चर्य व्यक्त केलेलं आहे तुकोबारा. आपण पाहतो मानवी जीवन जगणारे जे प्राणी आहेत, अर्थात जी माणसं आहेत, त्या माणसामध्ये प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. प्रकार दोन असले तरी त्या प्रकारामध्ये संख्या सारखी आहे असं मात्र नाही. प्रकार सांगतो मग संख्या तुमच्या लक्षात येईल. मनुष्यातला एक प्रकार, एक वर्ग असा आहे की त्याला संसाराचा छंद असतो. संसाराचं वेड असतं, संसाराचं कौतुक असतं, नाचत असतो नुसतं संसारा करता थाय 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 थाय. एक वर्ग असा आहे की त्याला संसाराचा छंद आहे, छंद म्हणजेच वेड. आणि एक वर्ग असा आहे की त्याला देवाचा छंद आहे. दोनच प्रकारची माणसं आहेत. संसाराचा छंद असणारी काही माणसं आहेत आणि देवाचा छंद. म्हणजे 50% लोकांना संसाराचा छंद आणि 50% लोकांना देवाचा छंद अशी टक्केवारी करता येईल? नाही 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 नाही. म्हणजे जरी माळकरी दिसले, भजन करत असले, सप्ते करत असले, म्हणजे छंद देवाचा असतो असं नाही. संसाराचा छंद पूर्ण करण्याकरता त्याच्यातलं हे एक माध्यम साधन असतं. संसाराचा छंद असणारी जवळजवळ 99% माणसं आहेत. 100% म्हणजे 100 माणसामध्ये 99 माणसं ही संसाराचा छंद असणारे. एखादा टक्का, कारण लगेच अभाव नाही, एखादा टक्काही असतो की नाही हाही काय आहे तसा प्रश्नच. कारण भगवंतांनी म्हटलेलं आहे मनुष्याणाम सहस्रेषु. आता देव सर्वज्ञ आहे, आपण तर अल्पज्ञ आहे, आपल्याला काय जगातलं कळतं. तो सर्वज्ञ आहे ना. वेदाहम समतीतानी वर्तमानानी चार्जुन भविष्यानी च भूतानी मानतो वेदन कश्चन. त्याचं असं म्हणणं आहे की सहस्रेषु मनुष्याणाम कश्चित यतती. सिद्ध आहे कश्चित यतती, म्हणजे 1000 माणसात नाही, त्याचं बहुवचन आहे सहस्रेषु. 1000 असते तर मग सहस्रे म्हटलं असतं, 2000 असतं तर सहस्रयो हो म्हटलं असतं. मग 2000 किती हजार असले तरी त्याला काय म्हणतात? सहस्रेषु. बहुवचनाचा प्रत्यय लावलेला आहे. म्हणजे हजारो माणसामध्ये कश्चित एखादा भगवत प्राप्ती करता प्रयत्न करतो. जर हजारो मध्ये भगवान म्हणतात तर 100 एक म्हणायला आपलं काय अधिकार आहे? त्याच्यामुळे असे टक्केवारी वगैरे काढायच्या नादातच लागायचं नाही.
पण दोन प्रकार आहेत. मग एखादा जरी असला करोडोमध्ये का, पण एखादा जरी असला तरी आहे ना तो. बहुतेक सगळे संसाराचा छंद असणारे आहेत. मग संसारामध्ये कोणाला निवडणुकीचा छंद असेल, कोणाला पोरांचा छंद असेल, कोणाला नवऱ्याचा छंद असेल, कोणाला बायकाचा छंद असेल, कोणाला कुत्र्याचा छंद असेल, कोणाला माकडाचा छंद असेल, कोणाला कशाचा दुकानाचा छंद, कोणाला चित्र काढायचा, कोणाला रांगोळी काढायचा, कोणाला काही काढायचा, काही काढायचा छंद. हे सगळे संसाराच्या छंदामध्ये मोडले जातात. बहुतेक 99.9% माणसं ही संसाराच्या छंदाने संपन्न आहेत. संसाराचा छंद असलेले आहेत, संसाराचं वेड लागलेले आहेत. अशी सुद्धा कितीतरी माणसं आहेत की त्यांना संसारापेक्षा दुसरं काय असतं हे त्यांच्या मनाला कधी शिवलेलंही नाही. की संसारामध्ये आल्यानंतर संसारातल्या वस्तू सोडून संसारामध्ये अदृश्य असणारी एखादी शक्ती आहे, तिला देव म्हणतात, तिची प्राप्ती करून घ्यायला पाहिजे, त्याच्याकरता साधना करायला पाहिजे, त्याच्याकरता काही साधना असतात, त्याच्याच करता हा विचाराचा वाराही ज्यांना स्पर्श केलेला नाही असाही समाज आहे. मागे म्हणजे आम्ही संस्थेमध्ये असताना, अर्थात 72 ते 76च्या काळातली गोष्ट आहे. संस्थेमध्ये आता थोडासा फरक पडला. आता आपण आपल्या संस्थेत तर जागेवर स्वयंपाक करतो, पण त्यावेळेला माधुकरीच कंपल्सरी मागावी लागत होती. मग बरेच 15-15, 20-20 किलोमीटर पर्यंत असणारी आसपासची जी गाव आहे तिथून माधुकरी आणली जात होती. तर पुणे रोडवर कळस नाही का, विश्रांतवाडी, तिथल्या माधुकरीची एक गोष्ट आहे. तर तिथं माधुकरी चालू होती आणि एक विद्यार्थी माधुकरी मागायला गेला. त्या दिवशी नेमका सुट्टीचा दिवस होता, त्यामुळं त्या घरातला गर्दनी तोही घरी होता. बाई दररोज मधुकरी द्यायची. हा गेला, मधुकरी म्हटलं, त्यानं आपलं 2 पोळ्या भाजी त्यांच्या ताटात वाढली. मग त्यांनी विचारलं, कारण त्यानं पहिल्यांदाच पाहिलं, त्याला माहितीच नव्हतं. गावातल्या भाविक लोकांनी विचारलं, बा कोणाला वाढायचे का, कोणाला वाढायचे का? ते म्हणे मी वाढते. ते घरं लावून दिले, चालू होती. मग त्यांनी विचारलं की कोण आहेत हे? अहो म्हणले हे आळंदीचे विद्यार्थी आहेत आणि परमार्थाचा अभ्यास करणारा. ते म्हणे आळंदी कुठे आहे? म्हणजे पुणे आळंदी रस्त्याच्या मध्ये असणारं गाव, त्या गावात राहणारी ती व्यक्ती कुठल्या कंपनीमध्ये असेल, बाहेरगावचे झालेले असतील, ते भाड्याने राहत असतील, त्याला आळंदी कुठे हे माहिती नाही. तर मग आळंदीला काय आहे आणि त्यांनी काय सांगितलेलं हे केव्हा माहित असेल? असा कितीतरी समाज आहे महाराज, कितीतरी समाज. संसाराचं वेड असलेली माणसं पुष्कळ आहेत, खूप आहेत. नखशिकांत संसारामध्ये बुडालेली, डुंबलेली अशी माणसं आहेत. देवधर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. आत्मज्ञानाचा विसर का, ज्ञान का लुप्त झालं याचे कारण मीमांसा सांगत असत. भगवंतांनी सांगितलं की सकाले नेह महता योगो नष्ट परंतप, 6 योगा महता कालेन नष्टा. तो ज्ञानयोग पुष्कळ काळमध्ये गेल्यानंतर नष्ट झाला. पण का नष्ट झाला त्याचे कारण मीमांसा सांगत असताना ज्ञानोबारांनी म्हटले, जे प्राणिया कामी भर, देहाची वरी आदर, म्हणून पडिला विसर आत्मबोधाचा. तर प्राणिया कामी भर, विषयावर अशा प्रकारचा भर वाढला, विषयाचं कोड कौतुक वाढलं, विषयाचं विषय म्हणजे संसार. तेव्हा संसाराचा छंद असलेली, संसाराकरता वेडी झालेली माणसं आपल्याला पदोपदी पाहायला मिळतात. अशा या संसाराकरता वेड्या झालेल्या माणसामध्ये अशी काही माणसं आहेत की त्यांना देवाचा छंद लागलेला आहे. विठोबा तुझा मला छंद, कपाळी केसरी गंध कुणी केलेले मला नाही माहिती, साधू संतांचं नाही ते.
छंद छंद शब्द आलाय म्हणून. देवाचा छंद असलेला, त्याचा छंद माझ्या जीवा. देवाचा छंद असलेली ही माणसं आहेत आणि तीही तितकीच कट्टर आहे. जशी संसाराचा छंद असलेली माणसं संसाराशी कट्टर आहेत, तशी देवाचा छंद असलेली माणसं देवाशी काय आहेत, तितकीच कट्टर आहेत. संख्या फार नाही पण कट्टरतेमध्ये कमी नाहीत. देवाचा छंद असलेली माणसं, असे दोन माणसं प्राधान्याने आपल्याला संसारामध्ये पाहायला मिळतात. संसाराचा छंद असलेली आणि देवाचा छंद असलेली. तुकोबाराय या ठिकाणी जे कौतुक करतात, आश्चर्य व्यक्त करतात, ते या दोघांपैकी कोणाचंच नाही. देवाचा छंद असलेली आणि संसाराचा छंद असलेली माणसं तर कौतुकाला लायकच नाहीत. कारण संसाराचा छंद असलेली माणसं म्हणजे स्वतः करता दुःखाचे पर्वत तयार करत राहतात आणि म्हणजे स्वतः अधोगतीला जातात. दुःख उपभोगावं लागेल अशा प्रकारचे कर्म करतात. ते कौतुकाला नाही, खेटरण हाणायच्या लायकीचे असतात, शोक करण्याच्या लायकीचे असतात, रडावं त्यांच्याकरता या लायकीचे असतात. कौतुक काय करावं. देवाचा छंद लागलेले माणसं निश्चित काय कौतुकाला पात्र आहेत. आपुले हिता जो असे जागता, धन्य माता पिता, धन्य जगी तोची एक, हरिरंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. अशा प्रकारचा देवाचा छंद लागलेले जे आहेत त्यांचे विषयी कौतुक केलेलं आहे. धन्य. पण आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय या दोघांपैकी कोणाचंच कौतुक करत नाही. संसाराचा छंद असणाऱ्याचंही कौतुक नाही करत, देवाचा छंद. मग कोणाचं कौतुक करतात? देवाला ज्याचा छंद लागलाय. तिसरा वर्ग या मानवामध्ये असाही आहे की देवाला ज्यांचा काय लागलाय, छंद लागलेला आहे, त्यांचं कौतुक करतात. देवाचा छंद लागणं हे अवघड आहे महाराज. छंद शब्दाचा अर्थ वेड. आणि मग वेड कधी लागतं? ज्या वेळेला अत्यंत आवड त्याच्याविषयी अंतःकरणात निर्माण होते, त्यावेळेला त्याचं काय लागतं? वेड लागतं. आणि देवाविषयी देवाचा छंद लागण्याकरता देवाविषयीची आवड निर्माण व्हायला पाहिजे. आणि देवाविषयीची आवड निर्माण एवढ्या सहजासहजी नाही होत महाराज. लोक परमार्थ का करत नाही तर त्यांचा तो दोष आहे असं नाही. आवडतच नाही तर कसं काय करतील? भगवंताचं नाम घेण्याकरता, भगवंताची कथा ऐकण्याकरता, भगवंताचं पूजन करण्याकरता अगोदर त्याच्याविषयी काय निर्माण झाले पाहिजे? आवड निर्माण झाली पाहिजे. पोराचं ढुंगण धुतात ते पण त्याला देवावर पाणी नाही घालीत. ते आवडतं. एकदा आवडल्यानंतर काही प्रश्न येत नाही त्याच्याविषयी काम करण्याकरता. हे आवडतच नाही. व का नाही आवडत? तर त्याला त्याच्याविषयीची आवड निर्माण होण्याकरता फार पुण्य लागतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. ती काही बाजारात नाही मिळत आवड. शनिवारच्या मिरच्या आल्या, वांगे आले, बटाटे आले, मग एकानं आवडीचं दुकान टाकलं. बायकोविषयीची आवड हा भाव, पोराविषयीची आवड हा भाव, नवऱ्याविषयीची आवड हा भाव, अमक्याविषयीची आवड, देवाविषयीची आवड. काय 500 रुपये किलो, 200 रुपये किलो. असं काही दुकान नाही, दुकानात नाही माल मिळत आवडीचा महाराज. अंतःकरणामध्ये आवड निर्माण होण्याकरता देवाविषयीची ज्ञानोबा सांगतात फार 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 पुण्य लागतं. बहुत शब्द वापरलेला आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठला आवडी. आणि मग एकदा आवड निर्माण झाल्यानंतर मग छंद लागतो. पण तुकोबाराय ज्यांचं या अभंगामध्ये कौतुक करतात हा वर्ग असा आहे की त्यांना देवाविषयी देवाचा छंद याच्यात विशेष नाही, देवाला त्यांचा छंद लागलेला आहे. तुकोबाराय म्हणतात कायच केलं असेल त्याने, कायच साधना केली असेल, काय पुण्य केलं असेल, कशी भक्ती केली असेल, कोणत्या महात्म्याची त्यांच्यावर कृपा झाली असेल, कोण जाणे. देवाला त्यांचा काय लागलाय? छंद लागलेला आहे. बरं, बाह्य दृष्टीने पाहावं, व्यावहारिक नजरेनं व्यवहाराच्या चष्म्यातून पाहावं तर कुठलाच त्यांच्याकडे असा सुद्धा गुण नसतो. कोण आहेत असे? पहिलं उदाहरण दिलेलं आहे.
गवळ्याचे ताक पिरे, गवळ्याची पोरं. तेही कोणते? ताकपिरे. ताकपिरे, ताकपिरे. काही काही झाड नावच ताकपिरे आहेत. तर ताकपिरे या म्हणण्याचा अर्थ असा आहे की त्यांना दूधही प्यायला मिळत नव्हतं, लोणी खायला तर मिळत नव्हतं, दूधही नव्हतं. पूर्वी लोणी, तूप, दही विकायचे ते गाई गोपालन करणारे गवळे लोक. कारण गोरस गवणीसाठी निघाले गवळे. तर पण ताक नव्हते विकत. घरोघर ताक व्हायचं महाराज. फुकट द्यायचे माणसं ताक. किती काय घेऊन जा. एवढे डेरे असे भरलेले राहायचे. कोण खात एवढं? ते फुकट द्यायचे. मग असं फुकट मिळणारं ताक पिऊन जीवन जगणारी, म्हणून त्यांना काय म्हटलंय? ताकपिरे. म्हणजे स्वतःची सुद्धा स्वतःचे पशु अर्थात गायी नाहीत, दुसऱ्याच्या गायी मोलमजुरीनं राखणारे, अशा प्रकारचे ते गवळ्याची पोरं. गवळीयाची ताक पिरे, पोरे, ताक पिणारी ती पोरं. आणि मग गवळ्याचीच असल्यामुळं गाई चारायला घेऊन जायचे. गाई चारायला नेणारी ती गुराखी पोरं. पाहता गोवळी. आता खरं तर ते तुम्हाला जे नवीन माणसं आहे त्यांना ते दिसणार बी नाही. त्याला जुन्या माणसाला माहिती आहे गुराखी पोरं कशी राहत होती. पूर्वी नवीन म्हणजे मला जसं कळतंय तसं त्यावेळेला 2-4 पोरं असली का मग 1-2 शाळेत टाकायचे आणि 1-2 घरी ठेवायचे. ते म्हातारी एक घरी पाहिजे आणि एकाला नोकरी लागली त्यानं पैसा आणेल, घरचं उत्पन्न होईल, शेतीला बी पाहिजे ना करायला कोणी, म्हणून 2 पोरं ठेवायचे. पण मग नंतर असं लक्षात आलं हे भडवे शिकलेले शेती बी अर्धी घ्यायची वाटून, आणि शिकलेला पैसा थोडी काय त्याला देत होते, कारण शिकलेलाच आहे, त्याला नोकरी लागलेली आहे. त्याच्यामुळे आता ते सगळ्याला शिकवायला लागले. मग नाही तर पूर्वी असं असायचं की एक पोरग आपल्या जवळ राहू द्यावा, मग एक पोरग शाळेत पाठवावं. आणि मग ते घरी ते गुरं राखायला प्रत्येकाच्या घरी गायी असायच्या. गावात राहणारे ते गावठाणाची गुरं जायची त्यांच्यात पाठवायची. पण ज्याच्याकडे जास्त गायी आहेत रानात राहणारे गोठ्यावर वगैरे त्यांची गुरं चारायला मग घरची पोरं किंवा मग कोणाची महिन्याने वगैरे ठेवलेली असायची ते पोरं. अरे राम राम राम. मग त्याच्यात ते आंघोळ्या करतील आणि दात घासतील आणि संडासला पाणी घेऊन जातील आणि कपडे धुतील आणि त्याला इस्त्री करतील आणि काही संबंधच नाही महाराज. आणि मग ते जेवायला बसल्यानंतर देवाला ते अर्पण करतील. हे तर आळंदीला राहणारे बी नाही करत. आता कुत्र्याला टाकल्यावर जसं ते कुत्रं वाचा 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 तसंच खात. म्हणजे संस्कारात ते गोराखी पोरं, ते मुळातच गोराखी. त्याचा आणि शाळेचा कधी राम राम झालेलाच नाही. त्याच्यामुळं शिक्षितही नाही आणि मग सुशिक्षित तर नाहीच नाही. घरचं वातावरण घरी बिचारे त्या बापाला बऱ्याच वेळेला, आता तर नाही म्हणा, पण मी ज्या वेळेला इथंच राहतो आम्ही शिबिर घ्यायचो ना, ते शिबिरात पोरं आणायची तर ते पोरग कितवीला हे सुद्धा बापाला सांगता येत नव्हतं. काही कितवीला रे पोरग. आता शाळेत कितवीला हे जर बापाला माहिती नाही तर शाळेत काय दिवे लावतं हे केव्हा बापाला माहित असं. पण त्याला ते उठलं की शेतात जावं लागायचं, त्याला काम करावं लागत. कुठं पाहिजे ते, त्याची मजबुरी अशा प्रकारची असते. आणि तसं आता हे तर मुळात शाळेतच जात नाही, हे तर गुरं राखायला जातं. त्याच्यामुळं बापाचं त्याच्याकडे लक्ष द्यायचा काही संबंधच नाही. असं व्यावहारिक संस्कार नसलेले सुद्धा ती गुरं राखणारी पोरं गवळीयाची ताकद रे. पाहता गोवळी
तुकोबारे म्हणतात त्यांचं विशेष आहे, कौतुक आहे की एवढा त्यांचा छंद देवाला त्यांचं वेड लागलेलं होतं. त्यांना देवाचं वेड होतं, त्याच्यात विशेष नाही. माणसाला जे देवाचं वेड लागलं पाहिजे, कारण देवाचं वेड लागलं तरच त्याचं जन्माला येणं सफल आहे, सार्थ आहे. महाराज ठीक आहे, कर्तव्य म्हणून आपण संसार करावा, करतोही. आपल्या दृष्टीने आपलं त्यालाच महत्व असतं, प्राधान्य असतं. तुकाराम महाराजांनी किती सांगितलं तरी लगेच काय आपलं तुकोबारायांचे विचार आपल्या मनावर बिंबतील, रुजतील, एवढं आपलं पुण्य आहे असं मानायचं काही कारण नाही. पण संसारात काहीही केलं, कितीही केलं, कसंही केलं, आपल्या कामाचं काहीच नाही राहत, त्याच्यात काहीच त्याचा फायदा होत नाही. जर शास्त्रविहित केलं तर आणि कर्तव्य म्हणून केलं तर अंतःकरण शुद्ध होईल. पण संसार माणसं कर्तव्य म्हणून करतच नाहीत, लोभाने करतात, मोहाने करतात, विषयासक्तीनं अशा प्रकारचा संसार केला जातो. कर्तव्य म्हणून शेतकरी शेती करतात असं वाटतं का तुम्हाला? काय नाही महाराज, कापसात काही बी टाकीते, काही अडचण नाही, वजन वाढायला. त्या दुधामध्ये युरिया टाकीते, पिणारी माणसं आहेत आणि त्यांच्या शरीरावर त्याचा परिणाम होईल, ते मरत कराय. आपल्याला पैसा मिळाला, संपलं काम. दुसरा त्याच्यामुळे मरत असेल तर काही आम्हाला त्याचं सुख दुःख नाही महाराज. एवढे घाण आहे आम्ही, आमचे आचार आणि विचार. आम्हाला पैसा मिळत असेल तर त्याचा आमच्या देशातल्या दुसऱ्या बांधवावर काय परिणाम होतो याचा विचार शेतकरी तरी करतात असं वाटतं तुम्हाला? अलीकडे त्या मेथीच्या भाजीवर टवटवीत दारू फवारतात महाराज, दारू फवारली जाते, दारू. आता मेथीची माळकरी लोक विकत घेतील, त्यांच्या गळ्यात माळ आहे, त्यांना ते हे खावं लागेल. काय घेणं नाहीये, पैसा मिळतो आम्हाला, काय काही संबंध नाहीये. कशात काय मिसळतील आणि काय करतील. आणि शेतकऱ्यालाच नावं ठेवायचं काही कारण नाही. सगळे महाराज लोकांचं तरी काय, तीच बोंब आहे. म्हणजे आमच्या जातीचे विलय निर्मळ आहे असं मानायचं काही कारणच नाही ना. माया ब्रह्मायशे म्हणती, धर्मठ कापना सरीसे लोक नागविले. विचित्र प्रकार आहे. कशा करता मी सांगत होतो तर हे गोपाळ तो एवढा त्यांचा छंद, म्हणजे कर्तव्य म्हणून केलं संसार तर चित्तशुद्धी होते, पण कर्तव्य म्हणून केलं तर मोहानी, लोभानी, विकार प्रसृत होऊन जर तो करत असेल तर काहीच कामाचं नाही, काहीच कामाचं नाही लई. आपण त्या विकाराने युक्त असल्यामुळे आपण ते करत राहणार हे सगळे. पण हे एवढं कळून तरी करावं की हे आपल्या काहीच कामात नाही. काही नाही, दम निघत नाही म्हणून संसार करत राहतो आपण, काही खरं नाही. तेव्हा देवाला त्यांचा छंद आहे. भगवंतांनी गोपाळाची वाट पाहावी, कौरव बावरव व्हावं, त्यांच्याकरता वाटेल ती करायची तयारी असते. गोपाळांनी म्हटलेलं आहे, वळी गाई धावे घरा, अमुच्या करी एर झारा, नाव घेता तो जवळी, बहु भला कान्हो बळी. नेदी पडो उने पुरे, म्हणे अवघेची वरे, तो का म्हणे चित्ता वाटे न व्हावा परत. वळी गाई, त्या गोपाळांच्या गायी यांनी वळायच्या, यांच्या घराला हाका मारायला त्यांनी पळायचं. नुसतं गोपाळाने कृष्णा म्हटलं की जवळ उभा.
आणि मग कृष्ण बरोबर असलं की ह्यांना काहीच काळजी नाही, सगळं काही तो चोऱ्या केल्या महाराज याच्या करता त्याने. त्याला काही लोणी खायचं तर काही घरी कमी होतं असं थोडंच आहे. त्याची आई त्याला घरी भरपूर लोणी देत होती, पण जे गोपाळ त्याच्या संगतीत होते ते गरीबाची पोरं होती. त्यांच्या घरी गाईच नव्हते तर लोणी मिळायचा काही प्रश्नच अशा प्रकारचा नव्हता. ज्यांच्या घरी होत्या थोड्याफार गायी त्या लोभी, ह्यांना ताक प्यायला द्यायच्या आणि लोणी विकून पैसे आणायचे. म्हणजे आताचेच लोक असं करतात असं नाही, पहिल्यापासून हीच बोंब आहे. अरे चांगलं बाजारात पाठवतात आणि घरी खायला खराब माल ठेवतात. मग ती ज्वारी असेल, गहू असेल, बाजरी असेल. पैसा काय येड लागले लोकांना, पैशाचं काही कळतच नाही. पैसा पैसाच पाहिजे फक्त. 10-10 एकरावाले सुद्धा कांद्याला भाव असला की सगळेच कांदे करतात. मग आता घरी काही कांद्याच्या भाकरी करणार? एकच गहू आणते शेतकरी आणि कापूस नाही तर कांदे लावतात. किती निर्लज्जपणा आहे बरा. किमान घरी आपल्या खाण्यापुरतं तरी घरचं उत्पादन करावं एवढा बी विचार नाही. त्याचं काय ते कमी पैसे लावा, त्याला किती पैसे लागत. पैसा यांना कोण देणार लोणी? मग भगवंतांनी चोऱ्या करायचे. मग कधी मागायचं, कधी चोरी अशा प्रकारची करायची. काय त्या गोपाळाचं वेड लागलेलं होतं देवाला. एक वेळेस असं केलं, गोपाळांना म्हटलं काय व्हायचं ते खेळामध्ये कृष्ण ज्या बाजूला असायचं ते जिंकायचे आणि दुसरी पार्टी हारायची. बरोबर ती पूर्वी असं असायचे की हारले की त्यांना मग ते हार द्यावी लागायचे. ते पाटकुळी घेऊन असं काही अंतरापर्यंत चालायचं म्हणा, किंवा उडबाशा काढायच्या, नाही तर ते हे असलं तर असं डोपर आणि ती गवटी फार फुटायचे ते. आणि यो काय नाही, तो हारतच नव्हता. गोपाळाने ठरवलं असेल हा हारत कसं काय नाही रे. मग पेंद्या म्हणला हारत कसं काय, लबाड्या करतो तो. म्हणजे हारत कशामुळे नाही, हारत नाही म्हणून लबाड्या करतो. लबाडी केलेली यांना ती कळली उघडी झाली असं बी काय नाही. मग त्यांनी आपलं ते हे ज्या अर्थी हारत नाही त्या अर्थी काय करतो, लबाड्या करतो. झालं. मग एक दिवशी ठरवलं की आज त्याच्याकडून नाही हारताना डाव घ्यायचा. हारला नाही तरी काय घ्यायचा, डाव घ्यायचा. आणि मग डाव नाही देत म्हणला का मग त्याला खेळातच घ्यायचं नाही. अगोदरच यायच्या अगोदरच लगे आल्याबरोबर हा खरे यार आज खेळायचं नाही का? ते म्हणे खेळायचंय पण तुला नाही घेणार आम्ही. हा मला नाही घेणार, हे असं नका करणार. नाही नाही तू आपले का नाही, आता तो सरळ काय कर, तुझ्या गायी आमच्यातून बाजूला काढून तुला होई बरं बाजूला. निवडी आपुली गोधने कानोबा, निवडी आपली. अरे पण का मला का नाही तुमच्यात घेणार? लबाड्या करतो तू. मी लबाड्या केव्हा लबाडी केली? मग तुझ्यावर डाव कस काय येत नाही? तर डाव येत नाही म्हणजे तुम्हाला खेळता नाही येत. मला काय करता येतं? खेळता येतं. खासच खेळता येतं. पण त्याला नामदेवराय म्हणतात, खेळ्या माझी गोप्या भाला, बहुतची खेळ कधीच डाव येऊ दिला नाही माझं त्याच्यावर. लहान थोर अवघी मारिली, खेळची मोडून गेला रे. खेळ्या माझी गोप्या भाला. काय काही काहीच ऐश्वर्याच असतं महाराज. देवाचं ऐश्वर्य हा त्याच्या ठिकाणी गुणच आहे. तो रणातून पळून गेला तरी विजय त्याचाच. त्या डाकोरजी म्हणून स्थान आहे गुजरातमध्ये. तिथं ते भगवंताचं, जसं आपल्याकडे पंढरपूरला भगवंताचं ठाणं आहे तसं तिकडं गुजरातमध्ये ते ठाणं आहे. तिथं त्या देवाचं नावच आहे रणछोड. आणि त्या रणछोड भगवंताचं सुद्धा जय जयकार करतात. रणछोड भगवान की जय. दुसरं जर युद्धातून पळून गेलं तर त्याला मारायला. क्षत्रियाराने पळून जाणे हे कोण साई लाजीरवाने. आणि हा पळून गेला तरी जय जयकार त्याचाच. त्याला खेळता लय चांगलं येत. आपल्याला काही खेळता नाही येत. तवाच हारत आणि बसते रडत. मग
ते म्हणून तुम्हाला खेळता येत नाही, त्याला मी काय करणार आहे, माझ्याकडे पाहून खेळत जा, मी जसा खेळतो तसं खेळत जा. काही सगळा प्रयत्न केला पण काही मिळच बसत नव्हता. ते वेळ नाही, तू का नाही आता आमच्यातून बाजूलाच होय. महाराज हा काकुलती येत होता, काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता. तुमची मज लागली सवय नका रे, मला नका बाजूला करू, मला तुमची सवय लागलेली आहे, तुमच्याशिवाय मला करमतच नाही. तुम्ही काय आजचे थोडेच गडे आहे, जुने असे आपले किती दिवसाचे किती जन्माचे असे आपली संगत आहे. ठाईचे नवे नवो गडी. मला दुसरे तर लय मोठे मोठे बोलावतात पण मला नाही जावं वाटत त्यांच्याकडं. अनिके बोलावती फार बहुत थोर नावडती, मला आवडत नाही ते. तुम्ही मला आवडता, तुमची मला सवय लागलेली आहे, मला तुमच्यातच राहायचंय, मला तुम्ही काही तुमच्यापासून बाजूला करू नको. एवढा त्यांचा छंद देवाला. तुकोबारे म्हणतात काय देवाला या गवळीच्या पोराचा छंद आहे. बरं जेवायला एकत्र बसायचे. आता हा पाटलाचा पोरगा, नंदबाबा राजा होते, मुखिया होते याचे, मग ऐश्वर्य होतं, मग तसंच त्याचे शिदोरी असायचे ना. बाकीचे गरीब, मग कोणाची शिळी भाकरी, कोणाचा नुसताच ठेसा. मारुती आई भगवती आणि बाप मारुती, ते सगळं एकत्र करायचं. भाज्या एकत्र करायच्या, भाकरी एकत्र करायच्या, काला करायचा आणि मग तो सगळ्यांनी खायचा. मला तितकंच नाही, संतांनी तर वर्णन केलेलं आहे, भगवंतानी आपल्या हाताने त्या गोपाळाच्या तोंडात घालावं. त्या गोपाळाने चावलं, आता गिळणार की त्याने हे थांब 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 आकर तुझ्या तोंडात काय बघू दे. त्याने आ केलं की हात घालून ते लाळ मिश्रित ते अन्न काढायचं ना आपण खायचं. हा लाळ माखे खाये त्याची. त्यांची मुखीचे हिरोनिया घ्यावे, उच्चिष्ट ते खावे धनीवरी. आता हा काही वेडेपणा नाही झाला का? कसला हा छंद आहे? सतत त्या गोपाळाचंच ध्यान, गोपाळातच राहणं, गोपाळांचं सेवा करणं, गोपाळाचं सगळं काही सहन करणं. काय देवाला वेड लागलेला आहे गोपाळांचं, एवढा त्यांचा छंद देवा. महाराज बाकीचे याच्या हा ध्यानात यावा म्हणून घरदार सोडते, बायका पोरं सोडून जाते, कुठंतरी जंगलामध्ये एखाद्या झाडाखाली झाडाचा पाला खाऊन, कुठं फळं खाऊन, एकांतामध्ये चिंतन करून ध्यानाला बसते, त्यांच्या ध्यानात जात नाही. योगियाचे ध्यानी ध्याता नातोडशी. आणि ही इकडं पोरं अपमान करतात, काय आमकं करतात, काय त्यांच्यातून हलत नाही. काय देवाला वेड लागलंय, छंद लागले, तुकोबाराय आश्चर्य व्यक्त करतात. एवढा त्यांचा छंद देवाला एवढा शब्द वापरलेला आहे, म्हणजे त्याला मर्यादा नाही. जसं भगवंताच्या रूपाविषयी तुकोबाराय म्हणतात एवढा प्रभू भावे. एवढा केवढा आहे ते सांगता येत नाही, म्हणून एवढा आहे. अमर्याद अशा प्रकारचा आहे, अनंत स्वरूप परमात्मा आहे एवढा. तसं एवढा त्याचा छंद देवा, त्यांचा छंद देवाला लागलाय. देवाला तुकोबारायने आश्चर्य व्यक्त केलेले, काय सेवा आणि काय भक्ती, काय त्यांची सेवा होती. वरून पाहिलं तर काय काय सेवा. त्यांना गायन येत नव्हतं, ते काय बोल शिकलेले नव्हते, नादिन दिन्ना नादिन दिन्ना नादिन, त्यांना पकवाज येत नव्हता. कुठं ते विचारसागर वगैरे अनुबंध चतुष्टय कशाला म्हणतात, पुरुषामेन अनुबध्नाती स्वज्ञानेन प्रेरयती, असं काही शास्त्र शिकलेले नव्हते, काहीच नव्हतं. बरं भजन करायचे ते, आणि त्यांच्या भजनामध्ये हा डोलायचा. ते भजन करायचे म्हणजे काय, टाळ म्हणजे दगड घ्यायचे हातात आणि दगडावर दगड हाणायचे. दगडाचे टाळ कोण त्यांचा नाद, गीते गाता छंद ताल नाही. गीत गाण्याचा छंद पण तालाचा पत्ता नाही. कुणकडं म्हणायचे,
समेचा संबंधच नाही, सम त्यांच्यापासून पळून गेलेली होती. उतरणी फितरणीचं काही कामच नाहीये. स्वराचं जसं येईल तसं, पण हा त्यांच्यामध्ये असा नुसता डोलायचा. काय छंद आहे तुकोबाराय म्हणतात, एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा करत होते, काय भक्ती करत होते, काहीच समजत नाही. पण देवाला त्यांचं वेड लागलेलं होतं. वेड पायवरून पाहिलं तर गवळीयाची ताक पिरे, कोण पोरे चांगली. बाह्य दृष्टीने काही चांगले नव्हते दिसत ते, पण देवाला त्यांचा छंद. इकडं किती काही गंगेचं पाठ 3 वाजता स्नान करून, सोवळं घालून, नाही तर ओले कपडे घेऊन ओम नमः शिवाय करते इथं. तिथं असा लगेच असा करतो. यज्ञमुखी अवधान देशी त्याचे करशी वाकडे तोंड. यज्ञ पूजेशी उदास, मंत्र पूजेशी उदास. आणि काय त्या पोरांच्या करता, काय ते पेंद्याच्या घरी एक दिवशी श्राद्ध होतं. पाहुणे येणार, घरी स्वयंपाक वगैरे करायचा. घरच्यांनी सांगितलं पेंद्या आज जाऊ नको, तो आजच्या दिवस राहू दे घरीच गाई. आता त्याला तर कृष्णाची सारखी आठवण येत होती, पण हे आण ते आण सारखं. त्याच्यामुळं दुपारपर्यंत त्याला काही जाता आलं नाही. दुपारा मग ती पूजा वगैरे आवरली, जेवायला माणसं बसवली, पंगत बसली. सकाळपासून पोरगं सारखं काम करतंय, त्याला काही खाल्लेलं नाही. म्हणून घरच्यांनी सांगितलं पेंद्या बस तू बी आता जेवायला. तो बसला. केळीची पानं वाढलेली, ते द्रोण. आता त्या गोकुळाच असल्यामुळं ते श्राद्धाला तिथं कढी केलेली होती. कढी, दह्याची कढी केलेली. ते कधी कधी एखादा पदार्थ फारच रुचकर होतो महाराज. पुन्हा जाणून बुजून करायचं म्हटलं तरी नाही मेळ बसत तसा. कधी कधी फारच सुंदर होतो. ती कढी इतकी सुंदर झालेली. आता काय ते कढी नुसतं वास बाहेर दरवळत होता, तर जाणारी माणसं उगाच काही बी निमित्त करून नुसतीच तिथं उभा राहायची. तुम्हाला काय हसू येते? तुम्हाला जर तो वास आला असता तर तुम्ही प्रवचनालाच आले नसते. इतका सुंदर असं कढीचा. काय कढी झालेली ती. आता ते झालं पुंडलिक वरती झाल्यानंतर दुसरं काही खाल्ल्यावर यानं काय केला, म्हणजे थोडस अगोदर दुसरं खाल्लं आणि मग फुरका मारला. आता ती जिभेला लागल्याबरोबर त्याची चव, त्याला वाटलं इतकी सुंदर कढी. लगेच कृष्णाची आठवण आली महाराज. भक्त त्याला म्हणतात सुंदर वस्तू असली की देवाची आठवण येते आणि देवाला अर्पण करावे. आपली अवलाद आहे ती, ज्या चालत नाही ते पैसे, फाटक्या नोटा, पिकत नाही ते शेत्या, दूध देत नाही त्या गायी, द्या देवाला. ही आपली अवलाद. भक्त सगळ्यात जे चांगलं आहे ते देवाला अर्पण. महाराज कृष्णाला दिल्याशिवाय अशी कढी आपण नाही खाणार. बस झालं. त्याने हिकडचा दरवाजा बंद करून टाकला, म्हणजे आज जाऊ द्यायची नाही. पण आता आपल्याला तसे काही हे लोक नेऊ देणार नाही, म्हणून जेवढी द्रोणात होती तेवढी सगळीच्या सगळी तोंडात ओतली. आज धरलो आणि उठला. पेंद्या काय झालं, जाऊ दे म्हणे त्याला, जाऊ दे. त्याला रस्ता दिला, तो पळत सुटला. कृष्ण नंदबाबाच्या मांडीवर बसलेले होते बैठकीमध्ये. पेंद्या पळताना दिसल्याबरोबर त्याला वाटलं की नक्की हा आपल्याकडे आलेला आहे. भगवान उठलेले आहेत, पुढे गेले, आ केलं आणि त्या पेंद्याने आपल्या तोंडातली ती कढी कृष्णाच्या तोंडामध्ये टाकली. तुम्हाला कसं तरी वाटत असेल, पण त्या कृष्णाच्या अंतःकरणामध्ये त्या पेंद्याविषयी काय भाव असेल महाराज. तुकोबरायांनी म्हणावं एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा भक्ती, ते काय भक्ती केली असेल, काय कशी सेवा केली असेल. देवाला वेड लावला याने आपल्या भक्तीने, सेवेने. वेडा झाला लाचावला भक्तीशी. दुसरं उदाहरण दिलेलं आहे विदुराचं. महाराज कृष्णाने आपल्याकडे जेवावं म्हणून दुर्योधनाने पक्वान्नच चांगलं बनवलं होतं असं नाही. एक वेळेला नुसतं देवाला जेवायचं म्हणून स्वतंत्र बंगला बांधला होता. फक्त एकदा जेवायचंय. मोठ्या लोकांचं सगळंच मोठं असतं. मला ते म्हणजे पुराणात वाचलेलंच होतं.
पण त्याचं त्यावेळेस पटलं. मला एकाने सांगितलं, महाराज म्हणे हे मंत्री लोक, केंद्रीय मंत्री ज्या वेळेला भाषणाला वगैरे जातात ना, तर ते जे स्टेज असतं त्या स्टेजच्या बाजूला किती तास 2 तास जातात तिथं. तर त्यांच्याकरता हे संडास आहेत ना, म्हणजे टेम्परवारी संडास, तर ते तिथं त्यांच्याकरता स्वतंत्र तिथे संडासची वगैरे व्यवस्था केलेली असते. 1-1, 1.5 लाख रुपये रोजचं ते संडासाचं भाडं असतं. आता ते जात आहे का नाही काय माहिती, पण तरी तेवढी काय करावी लागते, व्यवस्था करावी लागते. ते जर जाणार असतील तर 1.5 लाख रुपये एका दिवसाचं ते संडासाचं. आता काय असेल वर त्या संडासात एवढं, मोठ्याचं सगळं मोठंच असतं. ते एक टाइम जेवण करण्याकरता त्यांनी स्वतंत्र, म्हणजे किती वेगात काम केलं असेल. तो येणार आहे असं समजल्यानंतर काय 15-20 दिवसांनी ते आलं, तेवढ्या कालावधीमध्ये ते घर बांधलं. आणि मग ते आचार्य तर त्यांनी फॉरेनहून बोलवले होते. एवढे सगळे पदार्थ केलेले जेवणाकरता, कारण जीव घालूनच बलरामानं त्यांनी आपलंसं करून घेतलं होतं. आणि मग यांना युद्धच करायचंच होतं, पांडवांचं लाटायचंच होतं. फक्त खटका होता तो कोणाचा, कृष्णाचा होता. कृष्णाला फोडलं की पांडवावर विजय मिळवलाच, मग काही अडचणच नाही. आणि मग त्याला फोडण्याकरता ही सगळी केवढा कुटाणा केला होता महाराज. हा भगवान येणार तर त्याच्या स्वागताकरता हस्तिनापुरापासून 4-5 किलोमीटर वर गेलेला, तिथून त्याच्या निवासापर्यंत मंडप दिलेला, इथून तिथून रोडवर गाद्या टाकलेल्या. कशाला, त्याच्या रथाला जायला. पायी नाही, म्हणजे रथ जाण्याकरता पायघड्या टाकलेल्या. आणि मग सगळ्या रस्त्याने दुतर्फा अशा तरुण स्त्रिया गुलाब पाणी, सुगंध पाणी काय, फुलं काय घेऊन ते उधळायला. सगळ्याच थाट जाऊ दे, आपला टाइम होत आलाय. तिथे गेला, आल्याबरोबर मग भगवंतानी पाहिलं, रथ थांबवला, खाली उतरले, यांनी स्वागत वगैरे केलं आणि सांगितलं, प्रभू आज जेवायला आमच्याकडे यायचं. भगवंतानी सांगितलं, नाही रे दुर्योधना, मी नाही येत, येऊ शकत तुझ्याकडं. का बरं, मी असं केलंय तसं केलंय. त्याने ते सगळा कागदच दाखवला खर्चाचा. भगवंतानी तो फायलाच नाही. पण तसं नाही रे म्हणे, मी अगोदरच आमंत्रण दुसऱ्याचं घेतलेलं आहे, मला तिकडं जायचंय. कोणाचं, विदुराचं. दुसऱ्याचं कोणाचं सांगितलं असतं, दुर्योधनाने त्याला जाऊन सांगितलं असतं, इकडे जेवणार आहे तू, तिकडे काही करू नकोस म्हणून, तू सांग त्याला. पण याने नावच असं घेतलं विदुराचं, कारण दुर्योधनाची बी तिथं काही चालत नव्हतं. विदुराला माहिती पण नाही. आता विदुराला वाटलं राजाकडे येणार आहेत देवानं, आपल्याकडे कशाला येतील. गुप्तचरांनी सांगितलं की भगवंतांनी सांगितलं विदुराच्या घरी जेवायला जायचं. मग त्यांची सगळीच धांदल तिथून उडाली. महाराज विदुराचं असं होतं, महामंत्री होते ते हस्तिनापूरचे, पण वेतन घेत नव्हते. घरी काही थोडंफार असं काम वगैरे दुसऱ्याचं करून त्यांचं हे चालायचं. त्याच्यामुळे परिस्थिती अगदी नाजूक. आणि त्यांच्या घरी हे जेवायला जाणार. आता मग काय करणार वेळेवर. मग त्या काकीनं ज्वारी भरडली. पूर्वी कण्या आता राहिल्याच नाही महाराज. आता त्या कण्याला सुद्धा असं नाव आलंय, काय ते रामदेव बाबाचं काय असतो, कण्याच राहतात, त्याला काय म्हणते, दलिया. 40 रुपयाचा अर्धा किलो. मग तो त्या कण्या चांगल्या, कारण पैसे जास्त द्यावे लागतात. पूर्वी मला लहानपणी आम्ही बऱ्याच वेळेला कण्या खाल्ल्या. मग लाईट नसली, गिरणी हे असली, तर मग घरी संध्याकाळी असं ते अशी जाड ज्वारी दळायची, पाणी उकळायचं, त्याच्यात मीठ वगैरे टाकायचं आणि त्या शिजवायच्या, त्याला कण्या म्हणतात. तुकाराम महाराजांनी केले होते देवाकरता, दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कण्या. तर ह्यो त्याचं निमंत्रण धुडकवलं आणि तिथं जाऊन बसला. कण्या शिजस्तोवर वाट पाहत. काकी झाल्या कण्या,
अक्काकी झाल्या का नाही? तुकाराम महाराज म्हणतात याला का उपास पडले होते का दुष्काळातून उठला होता का काय होता? तो त्या कण्याच्या भोवटी अशा घिरट्या मारित होता. एवढा त्यांचा छंद. देवा काय सेवा केली होती विदुर काकाने की देवाला त्यांचा छंद लागलेला आहे. काय उपास पडले होते कण्याभोवते विदुराच्या. आणि तिसरं उदाहरण दिलेलं आहे तुका म्हणे कुब्जा दासी. भगवान ज्या वेळेला कंसाच्या आमंत्रणावरून धनुष्य यज्ञ पाहण्याकरता म्हणून मथुरेला आले, मग त्यांना राहण्याकरता स्वतंत्र अशा प्रकारची व्यवस्था केलेली होती कंसाने. कारण मुख्य पाहुणे होते ना, अतिथी होते ना, त्यांचे फार प्रेम कंसाचं. आजच्या दिवस निवांत झोपू द्या म्हणे, कोणाला संशय येऊ नये, काय नाही. मग त्यांना तिथं ठेवलं आणि विदुराच आपलं अक्रूराचं दुसरं काम चालू झालं. भगवंतांनी सांगितलं, बलराम दादा म्हणले चला आपण तोपर्यंत यज्ञाचं दर्शन तरी करून येऊ त्या धनुष्याचं. अक्रूराला विचारलं जाऊ का आम्ही? जा म्हणले, काय अडचण नाही. आणि मग हे निघाले, दोघंच चाललेले होते. ते रस्त्याने ती कुबडी चंदन घासून ते कंसाला दररोज ही लावायची. अंगराग त्याला म्हणतात, अंगराग. मला माहिती नाही होते अंगराग काय असतो, पण तिथला शब्द येतो. सुगंधित अशा प्रकारचं द्रव्य लावायचं, त्याला अंगराग म्हणत असतील. ती घेऊन चाललेली होती. पण तिला पाहिलं की लोक ही कुज्जी गेली, कुबडी आली असं म्हणायचे, तिला अपमान वाटायचा. म्हणून अशी लपत छपत चाललेली होती. हे दोघं तिकडून येत होते. त्याचा सुगंध खूप येत होता. सुगंध आल्यावर दादा सुगंध कशाचा येतोय? येतोय म्हणे, कशाचा सुगंध? इथं तर काही सुगंधाचं दिसत नाहीये, सुगंध तर येतोय. मग ती दादाने पाहिलं, ती म्हणे ती कुबडी येते, बहुतेक तिच्याजवळ काहीतरी आहे काय की. बस जवळ आली, दादाला मागं केलं ना, हा पुढं गेला. तू इकडून यायला ते तिच्या पुढं अडवलं तिला. होतो तो सारखं इकडून जायला की तिकडून नाही अडवलं. आणि मग भगवंतानी तिच्याशी संवाद साधला. कुबडी असताना सुद्धा तिचा हात धरला. हात धरल्याबरोबर तिची वृत्ती अंतर्मुख झाली. आत्मानुभव तिला होऊ लागलेला आहे. महाराज भगवंतानी ती कुबडी असताना तिला सरळ केलं, अत्यंत सुंदर रूपवान बनवलं. अशी रूपहीन असणारी, दासी असणारी, कुब्जा असणारी, पण देवाला काय तिचा छंद लागला की तिच्या हाताने देवाने तो अंगराग स्वतःला लावून घेतला आणि तिला रूपवान बनवलं. तुकोबाराय म्हणतात, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती. ते वेळ संपलेले. उद्याच्या दिवस अजून आहे प्रवचन. मग परवापासून आम्ही फुलंब्रीला जाणार आहे. मग 8 दिवस बंद राहील.